नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंकजित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. पहिलं म्हणजे की जो असा विद्यार्थी जो अभ्यास खूप करतो, अभ्यासात लक्ष देतो, अभ्यास सतत करत राहतो, त्याचं लक्षच अभ्यासात असते. दुसरा विद्यार्थी लक्षात आला असेल तुम्हाला, जो अभ्यास करण्यात ज्याला आवडच नाही, जो अभ्यास करतच नाही आणि अभ्यास करावा असं वाटतच नाही, म्हणजेच तो. असे हे दोन प्रकारचे विद्यार्थी, म्हणजे एक अभ्यास करणारा आणि एक अभ्यास न करणारा. आपण काही मुद्दे लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे तुम्हाला आता ते लक्षात येऊन जाईल की अभ्यास करणारा आणि अभ्यास न करणारा या दोघांमध्ये काय असं डिफरन्स बिटवीन आहे, म्हणजे फरक काय आहे. पहा, तुम्हाला लक्षात येत असेल की अभ्यास न करणारा विद्यार्थी खूप असे पाहिले असतील तुम्ही की ज्यांना ते अभ्यास न करण्याचे त्यांच्याजवळ खूप सारे कारण आहेत, करायचं नाही आहे त्यांना, तर मग ते कोणतं ना कोणतं त्यांच्यावर कारण असेल किंवा आणि त्यांचं मूडच नसतं त्या बाबतीत. आणि पण अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे तो कोणतं ना कोणता अभ्यास घेईल, त्याला गणिताचं असेल, विज्ञानाचं असेल, मराठीचं असेल किंवा इन जनरल जो सब्जेक्ट तो शिकत आहे त्या विषयाचं त्याच्या माइंडमध्ये लक्षात येते त्याला की आपल्याला काय करायचं आलं, काय करायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे, पाठ करायचं आहे, वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे, बरंचसं असते. अभ्यास म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी तो त्यामध्ये तो गुंतलेला असतो. तर तो तिथे टाळमटाळ करत नाही, तो नेमकं अभ्यास करायचं हे त्याच्या माइंडमध्ये असल्यामुळे तो अभ्यास करण्याला प्रवृत्त होतो, स्वतः करतो पण. बरोबर आहे. आता ही पण पहा, अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकही बोलत राहतात, आई बाबा आणि इन जनरल त्याचे फ्रेंड्स पण बोलतात की अभ्यास करणं. पण तेच जो अभ्यास करणारा आहे त्याला बोलावं लागत नाही, तो स्वतःहून अभ्यासास प्रवृत्त होतो. किंवा त्याचे आईबाबा जरी सांगत असतील किंवा कोणी शिक्षक पण सांगत असेल तर तो ते गोष्ट तो ऐकून ते गोष्ट करतो. बरोबर आहे. हे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर जो अभ्यास करणारा नाही आहे तो वेळेचं पालन तर करतच नाही. त्याला वेळ कसं घालवायचं त्याचं बाकीचे खूप सारे आयडियाज असतात. मोबाईल असेल, टी व्ही असेल, इन जनरल खेळणं असेल किंवा टाईमपास करणं असेल, गप्पा करणं असेल, तर त्याच्यात त्याचा वेळ कसा जातो त्यालाही समजत नाही किंवा तो त्याच्यात वेळ घालवतो ॲक्च्युअलमध्ये. पण अभ्यास करायला बसला तर 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात, जास्तीत जास्त 15 मिनिटात त्याचा अभ्यास संपलेला असेल. 15 मिनिटाच्या वर तो अभ्यास करूच शकत नाही. त्याला जबरदस्तीने बसून त्याला अभ्यास करून घ्यावा लागते. तेही 15 मिनिटं म्हणजे खूप झाले त्याच्यासाठी. त्याचा सर्व दिवसभराचा अभ्यास होऊन जातो. आणि जो अभ्यास करणारा आहे त्याला म्हणजे तो सतत अभ्यासात राहतो, बाकीच्या गोष्टी तो इंटरेस्ट घेणार नाही आणि खूप सारा वेळ त्याचा अभ्यासातच जातो. त्याचं लक्ष ते हे समजत नाही की आपल्याला अभ्यासात इतका वेळ जातो, त्याला वेळ पुरत नाही आणि तो सतत त्या मूडमध्येच राहतो. त्याला असं वाटतं की खूप कमी वेळ आहे आपल्याजवळ आणि अभ्यास खूप आहे असं त्याच्या माइंडमध्ये राहतं आणि सतत तो अभ्यासात लक्ष देत राहतो. त्यानंतर जो मुलगा असेल अभ्यास न करणारा, त्याला नेमकं काय चालू आहे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा इन जनरल ट्युशनमध्ये, कोणता सब्जेक्ट कसं काय कुठे लक्ष द्यायचं, काय करायचं, किती लिहायचं, किती नाही, म्हणजे पाठ किती करायचं, समजून किती घ्यायचं, हे सर्व त्याच्या माइंडमध्ये नाही राहणार. पण तो जो विद्यार्थी आहे अभ्यास करणारा, त्याच्या माइंडमध्ये सर्व गोष्टी असेल, काय झालं, काय नाही आहे, काय चालू आहे, काय लिहायचं आहे, पाठ काय करायचं आहे, समजून काय घ्यायचं आहे, ह्या सर्व गोष्टीकडे तो सतत लक्ष देताना तुम्हाला दिसेल. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिसत राहतील. अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मित्र असे असतील की जे खूप गडबडे, मस्तीखोर, भांडण करणारे आणि टाइमपास करणारे आणि फालतू गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट घेणारे. आणि अभ्यास करणाऱ्या मुलांचे शक्यतो सर्वच प्रकारचे मित्र असतात, पण जास्त मित्र असे असतात की जे अभ्यासात लक्ष देतील आणि इंटरेस्टेड असतील अभ्यासात, त्यांना समजते, ते बुद्धिमान अशी मुलं असतात. तसे शक्यतो पण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वच प्रकारचे मित्र असतात, लक्ष ठेवा. त्यानंतर एक लक्षात घ्यायचे आहे, अभ्यास न करणारे मुलं शक्यतो आई बाबा शिक्षकाचं ऐकत नाही, आज्ञाधारक नसतात ॲक्च्युअलमध्ये. त्यांना कोणती गोष्ट फॉलो करणं 100% आवडत नाही. जो अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर तो आईबाबाचं तर ऐकतो, आपल्या फ्रेंडचं ऐकतो आणि मेन म्हणजे तो स्वतःचं मनाचं जास्त ऐकतो, शिक्षकांचं ऐकतो, मनाचं ऐकतो की मला हे अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासात त्याचं लक्ष राहतं. त्यानंतर अभ्यास न करणारे विद्यार्थी क्लासमध्ये, क्लासच्या बाहेर कुठेही पण क्लासमध्ये असतील तर ते लक्ष देणार नाही, चूळबूळ करत राहतील. त्यांचं लक्ष फळ्याकडे किंवा शिक्षकाकडे राहणार नाही. काहीतरी कोणत्या तरी गोष्टी ते गुंतलेले राहतील. त्यांचे स्वप्न वेगळेच राहतात, दिवा स्वप्नामध्ये गुंतलेले राहतील ते, आणि निव्वळ त्याचं माइंडमध्ये काहीतरी वेगळं चालू राहते आणि ते काहीतरी खोड्या करतील, काही ना काही त्याचं वेगळं चालू राहते. पण जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याचं लक्ष त्या फळ्याकडे, शिक्षकांकडे, जे पाठ सुरू आहेत त्या
म्हणजे पॉईंटकडे आणि माइंडसेट त्याचा इतकं राहतो की ते अंडरस्टँड कसं करायचं, कसं समजून घ्यायचं हेच त्याच्या माइंडमध्ये राहते. म्हणजे तो लक्षपूर्वक ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर असे तुम्ही विद्यार्थी पाहिले असतील, काहीच करत नाहीत, अभ्यासही करत नाहीत, टाइमपासही करत नाहीत, मस्ती करत नाहीत, खेळतही नाहीत, पण त्याचा अभ्यासही कशातच लक्ष नसते. खूप वेगळ्या दुनियेत असतात काही काही जण, कशातच लक्ष नसतं. आणि काही काही मुलं इतके असतात की ते निव्वळ फक्त अभ्यास 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 करत राहतात. मग तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण कशात बसतो. अशी खूप साऱ्या गोष्टी आहेत बरं. जर समजा अभ्यास न करणारा विद्यार्थी असेल, त्याचं वह्या पूर्ण नसतील, त्याचं म्हणजे कोणतं सुरू आहे, काय सुरू आहे हे माहीत नसेल, त्याला शाळेत जावंच वाटणार नाही, गेला तरी तो तिथे टाइमपास, मस्ती, मजाक आणि फालतू गोष्टीमध्ये तो खूप इंटरेस्ट घेईल. आणि जो अभ्यास करणारा असेल त्याला सतत त्याचं माइंड म्हणजे निव्वळ फक्त अभ्यासाच्या गोष्टीशी कनेक्टेड असतं. पाहा तुम्ही हे दोन मुलांमध्ये फरक दिसेल तुम्हाला. त्यानंतर शक्यतो जे मुलं अभ्यास न करणारे आहेत ते तुम्हाला त्यांचा मूड वेगळा दिसेल तुम्हाला. म्हणजे कसं, ते मस्तीखोर, थोडेसे चुलबुले आणि खोडकर, त्यांचे चेहरे पण तशाच प्रकारचे असतात. आणि तेच तुम्ही जर पाहसाल, जे अभ्यास करणारे आहेत ते शांत स्वभावाचे, मनमिळाऊ आणि जास्तीत जास्त शांततेनं कोणतेही प्रकरण कसं समजून घ्यायचं, कोणता भाग कशा पद्धतीने करायचं, असं शांत स्वभाव, शांत चेहरा, असं ते वेगळ्या तऱ्हेचे ते असतात आणि दिसतात. पण त्यांच्याकडे पाहूनच आपल्याला वाटतं की हा मुलगा खरंच हुशार असेल. एखादा मुलगा जो अभ्यास न करणार तो गडबडा दिसेलच तुम्हाला, थोडासा वेगळाच माइंडसेट तुम्हाला ते दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत की मी थोडंफार ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा, निवड ह्याच गोष्टी नाही, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला निवड फक्त डिफरन्स बिटवीन जर सांगत बसलो तर खूप साऱ्या गोष्टी सापडतील तुम्हाला. तर ह्या काही गोष्टी आहेत मी जे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही कशात बसता, तुम्ही कशात आहे ते तुम्ही मला सांगा कॉमेंट्स करून, की अभ्यास करणारे आहे की अभ्यास न करणारे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कॉमेंट्स करणं खूप गरजेचं आहे. मला समजते की बाबा तुम्ही कॉमेंट्स केल्यामुळे, लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या माइंडला दिशा देणारा असू शकतो. आपण कशात बसतो हे पण लक्षात देणारा असेल. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंडला, तुमच्या फॅमिलीमधल्या लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा की आमच्या सरांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे, मी हा व्हिडिओ पाहिला आणि मला आवडला. खूप सारे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही शेअर करता हे मला माहीत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. पण काही अभ्यासाचे व्हिडिओ पण शेअर करा. माझ्या चॅनलवर खूप चांगले अभ्यासाचेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत. खूप सारे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, खूप साऱ्या शिक्षकांची माहिती आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यांची इंटरव्ह्यू पहा तुम्ही, त्यांचं मुलाखत मी खूप छान पद्धतीने घेतलेली आहे. खूप सारे व्हिडिओ माझे व्हायरल पण झालेले आहेत, ते पहा. तुम्हाला अभ्यासात खूप आवड निर्माण होईल, गोडी निर्माण होईल. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलचं जे बटन आहे ते पण दाबा आणि माझ्याशी कनेक्ट राहा आणि अभ्यास करत राहा.